या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की सर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी आज तुम्हाला माझ्या मनातल्या प्रेमाची कबुली देणार आहे. असं जेव्हा ईश्वरी ही आपल्या ह्या अर्णवसमोर व्यक्त करत असते, तेव्हा अर्णव जो आहे तो ईश्वरीकडेच एकटक बघत राहतो. आता ईश्वरी बोलते की सर, आय लव यू अर्णव सर. असं जेव्हा ईश्वरी बोलते तेव्हा अर्णवला आता खरोखर खूप आनंद झालेला असतो आणि खरोखर ही ईश्वरी इतकी काही खुश होऊन अर्णवला आय लव यू सर असं बोलत असते. तेव्हा इकडे अर्णवसुद्धा तितकाच खुश झालेला असतो. ईश्वरी बोलते की सर, खरोखर मी तुमच्या प्रेमात पडले. मला तुम्ही खूप आवडायला लागले सर, काय करू मी? माझ्या मनातल्या ज्या काही फिलिंग आहेत त्या सर्व तुमच्याच विषयी आहे. असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते. तेव्हा अर्णवही खूप खुश असतो आणि तोही ईश्वरीकडेच बघत असतो. त्यावेळेस इकडे ईश्वरीला सुद्धा अर्णवबरोबर जेवढे काही क्षण घालवलेले असतात ते सर्व आठवतात आणि ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. त्यावर इकडे अर्णवला सुद्धा इकडे ईश्वरीबरोबर जेवढे क्षण घालवलेले असतात ते सुद्धा सर्व आठवू लागतं आणि अर्णवसुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असतो. दोघेही एकमेकांच्या आयुष्यामध्ये खरोखर किती महत्त्वाचे आहे हे आज त्यांना माहीत झालेलं असतं. ईश्वरी इतकी काही खुश झालेली असते, इतकी खुश झालेली असते आणि दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि ईश्वरी खुश होऊन या अर्णवकडे बघते आणि लगेच बोलते की खरोखर ईश्वरी म्हणजे माझी एक सुंदरीच आहे. असं पण इकडे या अर्णवचं बोलणं जे आहे ते ईश्वरीला आठवत असतं. तर ईश्वरी ही पळतच इकडे आतमध्ये येते, तर आतमध्ये नम्रता आणि अर्णव हे सर्व तयारी करत असतात आणि खरोखर नम्रता ही आता या अर्णवची मदत करत असते. तेव्हा ईश्वरी तिथे जाते आणि ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये ज्या काही फुलांच्या माळा आहेत त्या आता देणार असते. इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला ती फुलांची माळ मागतो, तर ईश्वरी जी आहे ती अगदी सुंदर ती माळ जी आहे ती अर्णवच्या हातात देते आणि अर्णव ती माळ जी आहे ती समोर ठेवत असतो. अर्णवचा तोल जाऊन अर्णव हा ईश्वरीच्या मिठीत आलेला असतो. ईश्वरी सुद्धा अर्णवकडेच बघत राहते आणि दोघे अगदी खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत असतात. आता इकडे अर्णवला सुद्धा ईश्वरीची पूर्ण किंमत समजलेली असते आणि ईश्वरीला सुद्धा अर्णवची किंमत पूर्णपणे समजलेली असते आणि दोघे अगदी छान प्रकारे एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन एकमेकांकडेच बघत राहतात. ईश्वरीने अर्णवचा हात पकडलेला असतो, तेव्हा अर्णवही जो आहे तो ईश्वरीकडे बघतो आणि हात सोडण्याचा प्रयत्न करत असतो, कारण त्याला ती माळ जी आहे ती लावताच येत नसते. आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मी पण काय वेडीच आहे ना. आता इकडे अर्णव पुन्हा ईश्वरीला बोलतो की दुसरी एक माळ दे. आता ईश्वरी ही दुसऱ्या कलरमधील जी काही माळ आहे फुलांची ती अर्णवला डेकोरेशन करण्यासाठी देणार असते. ईश्वरी इतकी काही स्वप्न बघत असते आणि अर्णवबरोबर ज्या काही आठवणी आहेत त्या सुद्धा तिला सर्व आठवत असतात. ती आता वेगळीच काही स्वप्न बघत असते. ह्या आपल्या ईश्वरीच्या आईबाबांची जी काही ॲनिव्हर्सरी असते तिथे छान केक कट केला जातो. आपली नम्रताही खूप खुश असते. ती आईबाबांना केक भरवते. ईश्वरी आपल्या आईबाबांना केक भरवते. त्यानंतर इकडे अर्णव जो आहे तो खूप खुश होऊन बघत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते की सर, तुम्ही पण केक भरवा ना बाबांना. आता अर्णवसुद्धा आपल्या स्वतःच्या हाताने या बाबांना केक भरवतो. तेव्हा ईश्वरी जी आहे ती अर्णवकडेच बघत राहते, कारण ईश्वरी आज चक्क अर्णवच्या प्रेमात पडलेली असते. तेव्हा ईश्वरी ही अर्णवसमोर इतकी काही उभं राहून बघत असते, तर तेवढ्यात आकाशचं लक्ष जातं. तर ईश्वरी लगेच आपल्या आईबाबांना बोलते की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा ही सुप्रियाची आई ती बोलते की थँक्स ईश्वरी. तर अर्णव आणि ईश्वरी दोघे इकडे आईबाबांच्या पायांचं दर्शन घेतात आणि अगदी छान प्रकारे आशीर्वाद जो आहे या ईश्वरीच्या बाबांनी दोघांना दिलेला असतो. आता ईश्वरीच्या बाबांच्या हाताची जी काही हालचाल आहे ती झालेली असते, त्यामुळे सर्वजण खूपच खुश असतात आणि ईश्वरीसुद्धा आपल्या बाबांकडे बघत असते. अर्णवही बघत असतो, कारण सुप्रियासुद्धा हे सर्व बघत असते. इकडे हे ईश्वरीचे बाबा जे आहेत ते जेव्हा अर्णवच्या आणि ईश्वरीच्या डोक्यावर हात ठेवतात, आशीर्वाद देतात, तेव्हा अर्णव आणि ईश्वरी खूपच खुश होतात. नम्रतासुद्धा खूप खुश झालेली असते. त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की बाबा, अहो बाबा, तुमच्या हातची एवढी हालचाल पहिल्यांदाच झाली बरं का. असं पण इकडे ईश्वरी आपल्या बाबांना बोलते आणि खरोखर मित्रांनो हा एक नियतीचा चमत्कार झालेला असतो, कारण खरोखर ईश्वरीच्या बाबांची हालचाल आजच झालेली असते. जेव्हापासून ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हापासून ते घरातच असतात आणि सुप्रिया बोलते की खरंच हा तर एक चमत्कारच झाला आहे. नम्रतासुद्धा खूप खुश होऊन बघत असते. तेव्हा इकडे सुप्रिया बोलते की देवा, तू खरोखर आजच्या दिवशी खूप मोठा
आशीर्वाद दिलाय. तेव्हा इकडे हा अर्णव जो आहे तो बोलतो की मी डॉक्टरांना फोन करू का? आणि तो लगेच डॉक्टरांना कॉल करतो आणि सर्व घडलेला प्रकार सांगतो. त्यानंतर अर्णव डॉक्टरांना बोलतो की काकांनी स्वतःहून हात उचललेत, हातांची हालचाल केली जस्ट आत्ता. त्यावेळेस इकडे अर्णव जो फोनवर बोलत असतो तेव्हा ईश्वरीची आहे ती बघत असते. डॉक्टर बोलतात की मी लगेच येतो तिकडे. अर्णव फोन ठेवतो आणि ईश्वरीजवळ येतो आणि बाबांच्या जवळ जाऊन बसतो आणि बोलतो की बाबा, मला खरोखर खूप आनंद झाला. त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो ह्या बाबांशी इतकं काही खूप खुश होऊन गप्पा मारत असतो आणि ही आपली ईश्वरीसुद्धा खूप खुश होऊन गप्पा मारत असते. त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की खरोखर अर्णव सरसुद्धा किती खुश आहेत आणि खरोखर अर्णव सर किती चांगले आहेत. माझ्या घरच्यांना ते आपलंसं मानतात. हे तुमच्या डोळ्यात दिसतंय सर मला, असं ईश्वरी ही अर्णवकडे बघत आपल्या मनाशी बोलते. आता ह्या मामींनी खूप मोठा एक लाकडी ठोकळा जो आहे तो इकडे घरामध्ये आणलेला असतो. अर्णव जो आहे तो ह्या आपल्या सुप्रियाला बोलतो की काकू खरोखर बाबांची जी काही ही हालचाल झाली ते बघून मला खरोखर खूप आनंद वाटला. तुमच्या चेहऱ्यावर जो काही आनंद आहे ना तो माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद असल्यासारखा आहे माझ्यासाठी, असं पण अर्णव या सुप्रियाला बोलतो. कुठल्याही मुलीला त्याच्या आईने जे काही कौतुक केलेलं असतं ना ते कमी नसतं, कळलं का? त्यामुळे सुप्रियाच्या डोळ्यात पाणी येतं अर्णव जेव्हा असं बोलतो तेव्हा. आता ईश्वरी बघत असते. अमृता जी आहे ती खूप खुश होऊन बघत असते. त्यावेळेस इकडे ही सुप्रिया बोलते की बाळा, मी तुझी आईच आहे, तू अगदी माझ्या मुलासारखा आहे, असं ईश्वरी ही अर्णवला बोलते. खरोखर अर्णव, तू आमच्यासाठी जे काही करतोस ना ते खरोखर खूप खूप आधार आहे आम्हाला, असं पण इकडे सुप्रिया ही अर्णवला बोलते. तर ईश्वरीच्या डोळ्यात खळखळ पाणी येतं. तर ही नम्रता जी आहे ती सुद्धा खूप खुश होऊन बघत असते. आकाशसुद्धा नम्रताकडे बघत असतो. इकडे आता हा आपला अर्णव जो आहे तो सुप्रियाला आपल्या मिठीमध्ये घेतो. तेव्हा नम्रता आणि ह्या आपल्या ईश्वरी दोघीही या आपल्या अर्णव सरांकडे बघतात. तर इकडे हा आपला आकाश आहे तो मोबाईलमध्ये शूट करत असतो, फोटो छान छान काढत असतो. ईश्वरीसुद्धा खूप खुश होऊन बघत असते. बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये अर्णव हा रात्रीच्या वेळी रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला कळतं की ईश्वरीचा बड्डे आहे. त्यावेळेस आता इकडे अर्णव बोलतो की काय, चक्क ईश्वरीचा बर्थडे, आणि मी आता ईश्वरीला खूप मोठी पार्टी एन्जॉय करणार आणि ईश्वरीला हे सर्व सरप्राईज देणार, असं पण आता इकडे अर्णव जो आहे तो अंजलीला सांगत असतो. तर मित्रांनो, नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.